मी हे एक आग्रहाने सेंट्रल गव्हर्नमेंटला हे विनंती करणार आहे की रेल्वे स्टेशन ज्या स्टेटमध्ये आहे, ज्या शहरामध्ये आहे, त्या ठिकाणी त्या ठिकाणचे जर वेंडर्स असतील तर त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहता येईल स्वतःच्या स्टॉलवर, आणि असे जे गरजू असतील त्यांनाच ते स्टॉल दिले जावेत. पुणे शहरामध्ये सुद्धा अनेक गरजू आणि बेरोजगार तरुण तरुणी किंवा गरजू तरुणी महिला सुद्धा आहेत. बचत गटातल्या अनेक ऍक्टिव्हिटीज चालतात, अशाच लोकांना इथले स्टॉल दिले जावेत. इथे 17 अधिकृत स्टॉल आहेत आणि ते मॅक्सिमम आम्ही जे पाहिले ते सगळेजण बाहेरच्या राज्यातले आहेत. अशी एक पॉलिसी केली जाऊ शकते का? कारण की सेंट्रली हे स्टॉल्स अलॉट होतात असं यांचं म्हणणं आहे. पण सेंट्रली अलॉट होत असतील तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही स्क्रुटिनी किंवा सॉफ्टवेअरच असं काही डेव्हलप होऊ शकतं का की त्या ठिकाणच्या रेल्वे स्टेशन्सला त्याच ठिकाणचे स्टॉल्स आहेत त्याचीच एंट्री व्हॅलिड ठरू शकते आणि त्याच्यातूनच निवडक स्टॉल्सला परवानगी दिली जाऊ शकते. काही ब्रँडेड असू शकतात, जसे की आता काही स्टॉल्स या ठिकाणी आहेत. नाही, मी कोणाची ऍडव्हर्टाईज नाही करणार, पण काही स्टॉल्स या ठिकाणी काही ब्रँड्स आहेत की ठराविक आहेत, तर ते तुम्हाला काही त्याचा रेशो ठरवता येईल का की ते असावेत पण बाकीचे लोकल स्टॉल असावेत, यासाठी म्हणून मी आग्रह धरणार आहे. लोक आहेत, ड्रग्ज घेतलेले लोक आहेत, पोलीस प्रशासन इथलं काय करताय, त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहात? 100% कारवाईची मागणी करणार आहे. कारण आता इथे दारुडे लोक आम्हाला दिसले, ड्रग्ज घेणारे लोक आम्हाला दिसले, बेपरवाना म्हणजे अशा प्रकारे कुठलंही प्लॅटफॉर्म तिकीट नाही किंवा प्रवासाचं तिकीट नाही असे लोक या ठिकाणी दिसले. या संदर्भामध्ये निग्लिजन्स ज्यांनी केला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी आग्रही मागणी करणार आहे. बातमी म्हणजे थोडक्यात.